हाय नमस्कार मंडळी, पुन्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आज आलो पालघरमधील मिनी वृंदावनला। तर तिथे तुम्ही कसं यायचं हे या व्लॉगमध्ये तुम्ही पाहू शकता आणि तिथलचा निसर्ग या मी व्लॉगमध्ये दाखवणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। विरारवरून सकाळी 6:15ची ट्रेन पकडून आम्ही पालघरला गेलो आणि तिथून आम्ही पायी चालत बस डेपो जाणार आहोत। कुठल्या हॉस्पिटलमध्ये? आपण चालू मंदिरामध्ये ना। सोनात धाव धाव हा बघा, ह्याच्यावर काहीतरी माणूस पाहिजे सोबत फिरायला जाताना। लय पक 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 करतो मगापासून। मंडळी आम्ही 8 वर्षानंतर सगळं एकत्र भेटलो आहे। हे बघा, हे दोघं, हा ओमकार, हा सौनक, सुमित। आता आम्ही पोचलोय पालघरमधील बस डेपोत आणि इथून सकाळची 7:30ची बस आहे जी अमरापूर या फाट्यापर्यंत सोडणार आहे। मंडळी आता आम्ही बस पकडले आणि बसवर नाव आहे पालघर अमरापूर कल्याण। ती तुम्ही बस पकडू शकता आणि मिनी वृंदावन जाऊ शकता। ती बस तुम्हाला कुठे सोडते हे तुम्हाला मी सांगतो पुढे। चला, हे आमच्या चौघांची तिकीट आहे। डायरेक्ट पालघरवरून, पालघर डेपोतून डायरेक्ट मिनी वृंदावन सोडते। आम्हाला पर पर्सन 69 रुपीज पडले तिथे पोचण्यासाठी बसने। इथून आम्ही आतमध्ये येतोय, तुम्हाला बस सोडेल आणि इथून आतमध्ये यायचं आहे। बघा, हे इथं मंदिर आहे। इथे टेम्पल मदन मोहन मंदिर, हे बघा, हे पहिलं दिसतंय ते मंदिर आहे। तिकडचे त्याचे दिसतंय ते मदन मोहन मंदिर। समोर दिसतंय ते मदन मोहन मंदिर आहे। हे डाव्या साईडला दिसतंय ते कृष्णाचं मेन मंदिर आहे। एक नंबर। आता आम्ही मंदिर दर्शनासाठी निघालो आहोत। ते मंदिर आहे। आतापर्यंत मंदिरात मी राधाकृष्णाची मूर्ती पाहिली होती, पण आता ही तिसरी मूर्ती कोणाची मलाही माहिती नव्हतं। म्हणून मी तिथल्या जे मंदिरामध्ये व्यक्ती आहेत त्यांना मी विचारलं। त्यांनी असं सांगितलं की तिसरी जी मूर्ती आहे डाव्या साईडला ती चैतन्य महाप्रभूंची आहे। जर तुम्ही एका दिवसाची ट्रिप करत असाल आणि तुम्हाला देवदर्शन पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही येऊ शकता। खूप शांत असं वातावरण आहे, भक्तिमय। तिकडे अजून काहीतरी बनवतात, इकडे काम चालू आहे।
आताच आम्ही मंदिरामधून पाय पडून निघालो आहे. आता आम्ही चाललो आहे. हे बघा किती भारी वाटतंय. आज थोडा क्लायमेट पण खूप भारी झालं आहे. पावसासारखं वातावरण झालं आहे. मागच्या बाजूला जे मदन मोहन मंदिर दिसते त्या मंदिरात आम्ही एंटर करणार आहे. पहिल्यांदा आम्ही जातोय वृंदावन फॉरेस्टला. ते आतमध्ये पूर्ण माहिती सांगतात, पण ते आधी पुढे गेलेत. आम्ही राईट साईडला जाणार आहोत. आतमध्ये बघूया एकदा कसं आहे ते. चला. हा समोर ते वृंदावन फॉरेस्टचा नकाशा आहे. मी तुम्हाला दाखवलं आहे की कुठे कुठे काय काय बनवलं आहे, तर ते इथे पाहून तुम्ही बघू शकता. पुढच्या बाजूला मथुरा आहे. इथे श्रीकृष्णाचं जन्मस्थान आहे. नमस्कार मंडळी, हा विश्राम घाट आहे. गुप्तेश्वर महादेव. मंडळी, मित्रासोबत आल्यावर त्यांचे फोटो काढण्यात जेवढा वेळ लागतो ना, आज मला तेवढा ब्लॉगिंगची व्हिडिओ बनवायला वेळ नाही भेटत आहे. आता आम्ही बघा कुठे खाली आलो आहे आणि तो बघा कुठे वरती दाखवतो तुम्हाला. तिथून त्याचे फोटो काढायचे आहेत. तो बघा कुठे आहे. तर फोटो काढतो मी आता इथून. विनाशाची पुष्पता धर्म संस्थापनार्थाय संभवामी होते. ठीक आहे. ये इकडे ये माग. ये लवकर इकडे. इकडे आहे ब्रिज आहे इथं सभा है कृष्ण नित्यदास. आपको भगवान के चरणों में ही आनंद मिलेगा. भौतिक आनंद तो मिलेगा नहीं, ऐसा नहीं. तो आध्यात्मिक आनंद जो मिलता है, भौतिक आनंद कभी भी दुख में परिवर्तन हो सकता है, लेकिन
आध्यात्मिक आनंद भरपाई करतो. मंडळी बघा इकडे हिरवगार आणि एकदम शांत वातावरण आहे. पुढे मान मंदिर आहे, बरसाना आहे, नंदगाव, गोविंददेव मंदिर आणि गोवर्धन. चला पुढे जाऊ. तो उचललं होतं ना इंद्रदेव गोवर्धन पर्वत, गोवर्धन पर्वत आहे इथे. पर्वत बोल तिकडे जायचं म्हणून. मंडळी हे हे राधाकुंड आहे आणि ते तिकडे दिसतंय ते कृष्णाकुंड आहे. हे गोविंद कुंड आहे. हाय नमस्कार मंडळी, हे माझे मित्र आहेत सुमित, ओमकार आणि सौनक. तर आज ओमकारचा वाढदिवस आहे. आम्ही पहिल्यांदा भेटलो होतो 2018ला. आज आम्हाला 8 वर्ष पूर्ण झाले. 8 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा भेटलो आहे. मी निघून आता आम्ही निघालो आहे बरसाना. बघा वरती झाडावरून वाचलं हे बघा, हे पावन सरोवर आहे.
तो पाठी मित्र आहे त्याचा फोटो नाही जास्त काढला त्यामुळे तो रडायला लागला हा बघा. रडतोय आता काय बोलणार. मी जास्त ब्लॉगमध्ये व्हिडिओ पण जास्त बनवलेत नाही पण जास्त फोटो काढलेत तरी पण बघायचे मग नाराज झाला बोलत नाही काय. तो मग तू पुढच्या टाइम तुमच्यासोबत येणारच नाही ते. हे ललिता भवन आहे. इथे दुपारी 12:30 ते 2:30 वाजेपर्यंत सर्व भाविकांसाठी महाप्रसाद फ्रीमध्ये असतो. आता आम्ही त्या मंदिरात दर्शनासाठी निघालो आहोत. हे मदन मोहन मंदिर आहे. नमस्कार मंडळी, संध्याकाळचे 4 वाजलेत आणि वृंदावनहून आम्ही आता घरच्या प्रवासात निघालो आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही एक दिवसाची ट्रिप प्लॅन करत असेल तर हा खूप छान आणि शांत जिथे मन रमू शकते असे ठिकाण आहे. तर तुम्ही येऊ शकता, तेही कमी खर्चात. चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओ तोपर्यंत. हाय नमस्कार, आता मी वृंदावनमधून परतीचा प्रवास करत आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. आता मी गेटच्या बाहेर आहोत
आणि बघूया बस येतात आहे का, कारण येताना आपण कसाही येतो बस किंवा रिक्षाने पण संध्याकाळी जायचा प्रवास असो वृद्धांचा, त्यावेळी सहसा गाड्या भेटत नाहीत. इथे नाही, असं भरपूर ठिकाणी असंच झालं आहे. मी जिथे जिथे गेलं आहे की येताना खूप सारे भेटतात पण जाताना भेटत नाही. तर बघूया, तुम्हाला माहिती देतो की बस भेटते की प्रायव्हेट रिक्षा करून जायला लागतं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत राम राम. हाय, आम्ही मिनी वृंदावनच्या बाहेर जवळजवळ 15-20 मिनटं थांबलो होतो बसची वाट पाहत. आणि त्यानंतर आम्ही काही तिथे असणाऱ्या नागरिकांना म्हणजे ते असतात तिथे गेटवर, त्यांना विचारलं की इथून आता स्टेशनसाठी कुठली बस आहे का. तर त्यांचं असं म्हणणं होतं की 2:30 ते 3च्या दरम्यान एक बस असते, त्यानंतर मध्ये बस नसते. त्यानंतर संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत एक बस येते, पण त्या बसचा फिक्स असा टाईम नसतो, कधी येते. तर आम्ही त्यांना विचारलं की दुसरं कोणतं ऑप्शन आहे की पालघर स्टेशनला आम्ही जाऊ शकतो. तर त्यांनी असं सांगितलं की ऑटोने जर तुम्ही प्रायव्हेट करून गेला तर तुमचे 700-800 रुपये घेतील, आणि जर तुम्ही शेअरिंगने गेलात तर पर पर्सन जर हमरापूर नाक्याला उतरलं तर 30 रुपये, आणि जर मनोर नाका आहे तिथे उतरलं तर 50 रुपये घेतील. तर मनोर नाक्यापासून जास्त तुम्हाला तिकडे स्टेशन जाणारा पालघर स्टेशन जाणारा बस भेटतील, असं त्यांचं म्हणणं होतं. तर आम्ही तसंच केलं की एक हमरापूरला 30 रुपये घेतात, तर आम्ही तिथं चांगलं होतं. पण नंतर पुन्हा आम्ही ते तिथं न उतरता मनोर नाक्याला गेलं तर आमचे पर पर्सन 50 रुपये घेतले. तिथून तुम्हाला कोणतीही बस भेटते जी पालघर स्टेशनला सोडू शकते. तर तुम्ही तिथून जर तुम्ही जाणार असाल तर तिथून लवकरात लवकर निघण्याचा प्रयत्न करा, कारण संध्याकाळी गाड्यांचा खूप प्रॉब्लेम होतो. एका दिवसासाठी ट्रिप प्लॅन करत असेल तर हे लोकेशन आणि एकदम जर शांत ठिकाण तुम्हाला जायचं असेल ते मिनी वृंदावन सर्वात खूप मस्त ठिकाण आहे. तुम्ही नक्की जाऊन या, आणि जर तुम्ही ह्याबद्दल जाऊन आला असाल तर तुमचा एक अनुभव या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एक मराठी चॅनल आहे, तुमचा सपोर्ट असणं खूप गरजेचं आहे. अशाच नवीन नवीन व्हिडिओ ह्या चॅनलला येत राहतील. तर भेटूया नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद.